सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. दररोज देवासमोर लावला जाणारा छोट्याशा कापसाच्या वातीचा दिवा. पण माहिती आहे का, या छोट्याशा ज्योतीनं भाग्य बदलण्याची ताकद असते. स्कंद पुराणात सांगितलेलं आहे, दीपदान महापुण्यकारक आहे. मग रोज लावली जाणारी ही कापसाची वाती किती पुण्य देत असेल. देवासमोर दिवा लावताना कापसाच्याच वाती का वापरतो आपण. छोट्याशा कापसाच्या वातीमध्ये दडलेलं असतं समर्पण, शुद्धता, देवकृपेचं रहस्य. आज आपण जाणून घेणार आहोत छोट्याशा कापसाच्या वातीमध्ये कोणतं आध्यात्मिक रहस्य आहे, कोणत्या पुराणात आहे. कापूस हा नैसर्गिक, शुद्ध आणि सात्विक पदार्थ मानला जातो. पूजा अर्चनेमध्ये सात्विक वस्तू वापरणे आवश्यक मानलेले आहे. म्हणून आपण देवासमोर लावल्या जाणाऱ्या दिव्यासाठी कापूस सर्वात योग्य मानला जातो. पुराणामध्ये दीपदानाचे महत्त्व सांगितलेले आहे. दीप म्हणजे काय, अंधाराचा नाश करणारा प्रकाश, आणि तो प्रकाश म्हणजे शुद्ध असावा. म्हणून कापसाची वाती वापरली गेलेली आहे. दीप म्हणजे काय, फक्त प्रकाश नाही. दीप म्हणजे अंधाराचा नाश, अज्ञान, दुःख, नकारात्मक ऊर्जा या सर्वांचा नाश करणारा दिवा म्हणजे देवासमोर लावलेली वात. या दीपदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कार्तिक महिन्यात सुद्धा दीपदानाचं महत्त्व सांगितलेले आहे. दीपदान केल्याने पद्मपुराणात काय सांगितलेलं आहे की दीपदान केल्याने लक्ष्मी प्राप्ती, पुण्यवृद्धी होते असंही सांगितलेलं आहे. अग्निपुराणामध्ये तेलाचा, तुपाचा दिवा लावण्याची पद्धती सांगितलेली आहेत. गरुड पुराणामध्ये पितृ कार्य व श्राद्धामध्ये दीप प्रज्वलनाचे महत्त्व नमूद केलेले आहे. मात्र कापूस वाती असा थेट शब्द काही प्रत्येक पुराणात नसला तरी दीपदान, दीपपूजा अर्चना, धूप, तेल, दिवा यांचं महत्त्व स्पष्ट सांगितलेले आहे. कापूस हा सात्विक व नैसर्गिक असल्यामुळे परंपरेने वापरला जातो. आता आपल्याला प्रश्न पडतो, कापसाचीच वाती का? कापूस, कारण काय, कापूस हा नैसर्गिक, सात्विक आणि शुद्ध घटक आहे. तो सहज पेट घेतो आणि पूर्णपणे जळून संपूर्ण समर्पणाचं प्रतीक बनतो. ही वाती आपल्याला शिकवते, अहंकार जाळून टाका आणि स्वतःला ईश्वराला समर्पित करा. कापूस काय, नैसर्गिक तर आहेच, हलका पण आहे, शुद्ध मानला गेला आहे. पूजा अर्चनेच्या विधीमध्ये सात्विक वस्तूचा वापर करणे आपल्याला आवश्यक मानलेले आहे. आणि कापूसाची वाती काय, पूर्ण समर्पणाचं प्रतीक आहे. ते आपल्याला सांगते की अहंकार जाळून टाकायचा आणि स्वतःला देवाला अर्पण करायचं. कापसाची वाती काय, तेल आणि तुपात भिजवल्यानंतर शांत, स्थिर आणि दीर्घकाळ टिकते. म्हणजे मन काय होतं, स्थिर मन. स्थिर मन म्हणजेच काय, स्थिर लक्ष्मी. पुराणामध्ये दीपदानाचे महत्त्व सांगितलेले आहे. पारंपरिकरित्या दीपासाठी कापसाची वातीच वापरली जाते, कारण ती पवित्र मानलेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार दिव्याची ज्योत नकारात्मक ऊर्जा आणि कमी करून घरात सकारात्मक कंपन वाढवते. कापसाची वाती तेलामध्ये किंवा तुपात भिजवल्यावर काय होते, ज्योत शांत आणि स्थिर राहते. घरात कशी शांत ज्योत असली तर काय होते, नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानले जाते. तुपाचा दिवा काय होतो, सात्विक ऊर्जा वाढवतो. तेलाचा दिवा शनिदोष कमी करतो. शनिदोष कमी करण्यासाठी लावला जातो. लक्षात ठेवा, देवासमोर लावलेली कापसाची वाती ही एक पवित्र परंपरा तर आहेच आहे, त्यासोबत आपल्या भक्तीचा श्वास आहे. त्या छोट्याशा ज्योतीमध्ये आपल्या प्रार्थना जळतात, आपल्या चिंता विरघळतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पसरवतो. पुराणात सांगितलेलं आहे, दीपदान हे महापुण्यकारक आहे. रोज जर आपण दिवा लावला तर काय होतं, आपल्याला आशीर्वाद देत असतो तो दिवा. जेव्हा आपण शांत मनाने दिवा लावतो तेव्हा आपण फक्त प्रकाश पेटवत नाही, आपण आपल्या जीवनात आशेची नवी सुरुवात करतो. कापसाची वाती आपल्याला एक सुंदर संदेश देते, स्वतः जळूनही इतरांना प्रकाश द्या. अहंकार, राग, मत्सर या अंधाराला जाळून टाका आणि भक्तीची ज्योत कायम प्रज्वलित ठेवा. आजपासून आपण दिवा लावायचा देवासमोर, आणि हळूहळू, आणि मोठी पूजा नको, फक्त मन शुद्ध पाहिजे. देवाला आपला विश्वास पुरेसा आहे.
आणि घरातील वातावरण आपलं नक्की बदलेल. दिवा जर लावला तर मन शांत होईल आणि देवाची कृपा आपल्याला मिळेल. कापसाची वाती ही हिंदू पूजे अर्चनेमध्ये अतिशय पवित्र मानलेली आहे. काय होते, कशामुळं की नकारात्मक ऊर्जा कमी होते, मानसिक शांतता मिळते, लक्ष्मी स्थिर राहते, ग्रहदोष कमी होण्यास मदत होते, घरात सात्विक वातावरण निर्माण होते. रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावणं म्हणजे घरात ईश्वरी ऊर्जा जागृत करणं होय. कापसाची ही छोटीशी वात फक्त प्रकाश देत नाही, ती आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीचं दार उघडते. आजपासूनच भक्तीचा दिवा लावूया आणि फरक स्वतः अनुभवूया. जय देव. हर हर महादेव.